स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. मी आज तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखर क्रमांक 24 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 24. चिंतोपंत अप्पा टोळ. मोहोळहून श्री स्वामी निघाले ते सन 1854-55 साली सोलापूरला गेले. तेथे काही महिने होते. रामभाऊ गुजर यांच्या घरी स्वामी राहत असत. एके दिवशी श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने श्री दत्ताच्या देवळात बसले असता सायंकाळच्या वेळी पुष्कळ भक्त मंडळी दत्ताच्या दर्शनास आली. त्यात राजमान्य राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ आले. दत्तांचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असता महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात म्हणाले, हे कोणी सिद्ध पुरुष असावेत. असे वाटताच महाराज म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणी असो, तुला काय करायचे आहे, तू आपल्या वाटेने जा. हे शब्द ऐकून टोळांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हे कोणीतरी मनकवडे असावेत. त्यावर महाराजांनी उत्तर दिले, आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो. हे ऐकून टोळ फारच चकित झाले. चमत्कार, तेथे नमस्कार आहेच. टोळांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली. चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्याच्या घरी गेले. श्रींना भोजन देऊन, श्रींना शेजेवर निजवून टोळांनी त्यांची चरण सेवा केली. चिंतोपंतांची भक्ती महाराजांच्या ठिकाणी पूर्ण बसली. मर्जी प्रसन्न पाहून टोळ श्रींना कधी कधी आपल्या घरी नेत असत. एकदा महाराजांना घरी नेले असता ओटीवर महाराज बसले असताना मागील दारी टोळ स्नान करीत होते. स्नान चालू असता दाजीबा सोहनी यांचे व टोळांचे बोलणे झाले की हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात, तर त्यांना पंक्तीस घेणे बरोबर नाही, त्यांचे पान एका बाजूला मांडावे. असे बोलून टोळ धोतर नेसत नेसत ओटीवर आले. तितक्यात महाराज त्यांना म्हणाले, तुझ्या मनात कांक्षा आली, आम्ही तुझ्या घरी जेवत नाही. असे म्हणून उठून चालते झाले. टोळांना आपल्या भाषणाचा पश्चाताप होत श्रींचे पाय धरून पुष्कळ प्रकारे क्षमा मागितली आणि त्यांना परत आणून भोजन घातले. दुसऱ्या एका वेळी अशीच गोष्ट घडली. टोळ यांच्या घरी महाराज भोजनास आले असता टोळ यांनी श्रींना स्नान घालून यथासांग पूजन करून भोजनास पात्र वाढले. महाराज जेवेनात. 10 वाजून गेले. चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत हा त्यावेळी सोलापूर कलेक्टरच्या दप्तर कचेरीत कारकून होता. गोलतपेठ साहेब कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर दप्तरदार होते. दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर 10 वाजता कचेरीत यावे असा करडा नियम असे. असो, टोळांनी चिरंजीवास सांगितले, तुला कचेरीत जायला उशीर होत असल्यास तू घरात जाऊन जेवण उरकून जा. विष्णुपंतही भक्तिमान होते. त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही. जे व्हायचे असेल ते होईल. 11 वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करू लागले. मग विष्णुपंतही भोजन आटपून लगबगीने कचेरीत गेले. बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेड क्लार्क असून त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते. विष्णुपंतांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवले व आपणास जरा उशीर झाला त्याबद्दल रदबदली करण्यास ते हेड क्लार्ककडे गेले. विष्णुपंतांची विनंती ऐकून देवरावास आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तुम्ही तर आज माझ्या अगोदरच कचेरीत आलात, तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे. हजेरी बुक उघडून
त्यात हजर मानले असल्याचे विष्णुपंतास दाखवले. विष्णुपंतांना मोठे आश्चर्य वाटले व सर्व कारकून मंडळींनाही त्या गोष्टीचे मोठे कौतुक वाटले. पुढे पुष्कळ वर्षापर्यंत ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांच्या तोंडी होती. ही गोष्ट 1856 सालची आहे अशी महाराजांची अघटित लीला आहे. येथे बखर क्रमांक 24 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.